खरोखरच खालून बघितलं असता आपल्याला चंद्रकोरीची आकृती दिसून येते। नमस्कार मित्रांनो, चंद्रकोरीच्या आकारात असलेली चांदघळ नावाची घळ बघायला आज आपण चाळकेवाडी रस्त्याकडून काठीटेक गावामधून निघालेलो आहोत। या गावाला यायला काठीटेकच यायला लागत असे, म्हणून गावाचं नाव काठीटेक। इथं भली मोठी घरं आपल्याला बघायला मिळतात जुन्या काळातली, दोन पाकी म्हणजे ज्याला दोन बाजूला कौलारू असणारी घरं ह्या भागात आपल्याला दिसतात। इथून आत आल्यावर या बाजूला गाडी लावून तर आपण इथं समोर ह्या भागात चाललो। इथं आपली घळ आहे, आपल्याला इथं जाऊन बघायचंय। चला तर आपण बघूया। तर अशा पद्धतीनं आपल्याला या पठारावर आल्यावर ही चांदघळ बघायला मिळते। चांदघळीच्या या चंद्रकोरीच्या आकारावरून ह्याला चांदघळ नाव आहे। गळीतनं आतनं एक मोठा वृक्ष उगून आलाय। गळीकडनं आल्यावर गळीकडून उतरायला आपल्याला इथून वाट आहे। अशा पद्धतीची गुहा, ती मोठी गुहा आहे बघा। त्याला अनेक झरोके, अनेक वाटा आपल्याला बघायला मिळतात। अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश यायला असलेली जागा असता। इकडे खूप मोठी घळ आहे, केवढा परिसर आहे बघा घळीचा। खरोखरच खालून बघितलं असता आपल्याला चंद्रकोरीची आकृती दिसून येते। या गुहेचं एक विशेष म्हणजे या गुहेमध्ये पाणी आहे, त्या पाण्यामध्ये मासे सुद्धा आहेत। हजारो वर्ष ते ह्या पाण्यामध्ये राहिल्यामुळे त्यांच्या डोळ्यांची कॅपॅबिलिटी कमी होऊन त्या ठिकाणी फक्त आय स्पॉट राहिलेले आहेत। अशा पद्धतीचे मासे आपल्याला इथं बघायला मिळतात, तेही आपण बघूया। चला बघा, इकडं पण एक गुहा आहे बारकीशी। ह्या गुहेमध्ये किती पाणी आहे बघा। पलीकडच्या भाग आपल्याला दिसतो इथून। तर बारके 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 मासे ह्या इथं भरपूर आहेत। अशा पद्धतीचे बारके मासे इथं आपल्याला बघायला मिळतात, जे हजारो वर्ष या गुहेमध्ये अडकून पडले। तर याच गळीमध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये पलीकडच्या गळीपर्यंत पाणी आपल्याला बघायला मिळतं आणि ह्याच्यातून पलीकडच्या गळीत असलेल्या पाण्याची प्रतिबिंब आपल्याला दिसते। अशा पद्धतीची अत्यंत देखणी असणारी, बलाढ्य असणारी ही गुहा आज आपण बघितली, चांदघळ। अशा पद्धतीच्या अजून भरपूर गुहा आपल्याला बघायच्यात। तर त्या सर्व गुहा बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला, धन्यवाद।